गोदड चांगलं शिवा. बरं 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 तुम्ही घ्या शिवून. बरं बरं बरं. बघा माय म्हणाल्या ज्या व्हिडिओ बघताय त्यांनी पण गोदड शिवून घ्या. बघा ह्या दोघी जणी बहिणी बहिणी येतात. तर ह्या 10 वर्षापासून आमच्या गावात येतात गोदडे शिवायला. तर माग 2-3 वर्षाखाली पण मी घेतले होते 2-3. तर त्यांची आमची छान ओळख झाली आहे का ना माय. झाली का मायावर. सगळे आमच्या दारातच वाट्यावर हे शिवत होत्या. आम्ही जेवणही करत होतो. मग आता 2-3 वर्षांनी पुन्हा आता भेट झाली. आता त्या सगळे गोदडे शिवण्याला गल्लीतले आता आल्या त्या. आता गोदडे शिवल्यानंतर आम्ही मस्त जेवण करणार आहे का ना माय. करू 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 जेवण का बाय. हो जे माझे. आणि आता मी पण थोडीशी मदत करायला कारण याला ओळखीचे. आपण म्हणतो ना दारावरच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवून येते. पण ह्या नाही का आमच्या ओळखीच्या येतात आणि खात्रीच्या येतात. त्यामुळे आम्ही यांच्याशी आमची खूप दिवसाची ओळख आहे. तर खरंच आहे दारावरच्या विश्वास ठेवून म्हणतात. पण ह्या आमच्या लय खात्रीच्या येतात. आपण सगळी ओळख पाळख आहे सगळे कधी पण येतात आमच्याकडं. त्यामुळे आम्ही यांच्याकडून गोदडे शिवतो. तर आणि हे लग्नातले ब्लाऊज पीस होते. तर काय करावं म्हणलं चला पूर्ण अंतरून पुन्हा वरून बेडशीट साड्या घालून मस्त गोदडे असे लेकरं बाळ आल्यावर हे आणि आम्हाला उभा असते. तर मंडळी पहा असे गोदडे शिवून नका. गोदड्याची जुनी प्रथा होती तर आता ती वरचीवर बुडाली. आता बेडशीट सतरंजी असं काय बी निघाले. पण खरं तर नाही का पहिल्या जुनी पद्धत जुन्या गोदड्यामध्ये उभ होती का नाही माय. गोदड्याशी आहे का बरं काय खरं. काय करा बाजाराची काहीच नाही. आता उलन रगील काय निघला पण गोदड्याशिवाय खरं नाही. आता आम्हाला नाही का मला गोदड आतरल्याशिवाय झोप येत नाही माय. मला गोदडच आवडतं ते गादी नेन. तुम्ही घरी द्या असा माझ्या घरी गोदडाची चांगला शिवून देते तुला गोदडी. हो खरंच ही खूप जुनी पद्धत आता बुडत आलेली आहे. पण खरंच आहे गोदड म्हणतात ना गोदड्यामध्ये उभा असते. गोदडाची मजा नाही. टाकावापासून टिकाव आहे ना. 10 वर्ष गोदड्या टिकते त्याच्यामुळे चला गोदडे शिवून घ्यावं म्हणलं. असे भरपूर उरले ते ब्लाऊज पीस हे ते. इकडे 2 शिवले आणि 4 वाजल्या उशीर होईल म्हणून त्या गेल्या परभणीला राहतात. आणि इकडे आता आज आल्यात सकाळी सकाळी. तर आता किती वाजलेत 9 नाही हे बघा 8:56. पाहता 9 वाजले तर 8ला सुरुवात केली चहा पाणी घेऊन. तर आता हे लग्नाची बेडशीट येतात ना हे अशी मुळाला येतात पा. लग्न खूप होती यावर्षी. तर ही बेडशीट आलेली म्हणजे चला हे पा खालून पण बेडशीट लावले वरून बेडशीट लावले आणि मध्ये लग्नी ब्लाऊज पीस असतात ना ते पुन्हा जुने बेडशीट मध्ये टाकले आणि रजेसारखे छान शिवले. आता याला मी गोट लावणार आहे. मस्त पांघराला होते किंवा आतराला होते छानपैकी. आणि आणखीन 1-2 शिवायचे. तर आज सोमवार आहे. तर आता हे शिवणं झाले की आम्ही 10 वाजता मस्तपैकी एका मायचा उपवास आहे. फराळाचं करायचं एका मायला जेवायचे. माय तुमचा उपवास आहे ना. चालतंय हो बरं बरं बरं. मग आता एक आणखीन एक शिवलं खायचं काही शिवलं सगळं झाल्यावर. तर ठीक आहे बघा किती मस्त भारी वाटतात नवीन बेडशीटची गोदडी.